नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी। या ठिकाणी आपण या चॅनलवरती अगदी सिंपल वेनी इंग्लिश शिकत असतो। आज सुद्धा मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे मस्टचे ऑल युजेस इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग। जे काही महत्त्वाचे आहेत स्पीकिंगसाठी ते सर्व युजेस आपण एकाच व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहे। तर बघा, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 10 युजेस आपल्याला आज शिकायचे आहेत। तर यामध्ये थ्रू मराठी इन अ इझी वे मी तुम्हाला शिकवत असते। तर याचे सुद्धा युजेस आपण स्टेप बाय स्टेप शिकूया। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक यूज हा तुमचा क्लिअर राहील, कुठला यूज तुम्ही मिस करणार नाही, जेणेकरून तुम्हाला डाऊट राहील कुठेही। तर आपण प्रॅक्टिस करतोय, आपला लास्ट पर्पज जो आहे तो आहे आपल्याला बोलायचं। त्यासाठी आपल्याला मॉडेल्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। या अगोदर सुद्धा मी काही मॉडेल्सचे व्हिडिओ म्हणजे सर्वच मॉडेल्सचे व्हिडिओज मी इन डिटेलमध्ये अपलोड केले आहेत। जर तुम्ही ते मिस केले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आज आपण मस्ट हा टॉपिक इन डिटेल शिकणार आहे। तर चला चालू करूया आजचा टॉपिक जो आहे मस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझी टीचिंग मेथड आवडत असेल आणि तुम्हाला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही येवले अकॅडमी ॲप डाउनलोड करून त्यावरती आपला स्पोकन इंग्लिश कोर्स सोबतच ग्रामर कोर्स सुद्धा लॉन्च झालाय। तर तुम्ही तिथून अगदी कमी प्राइसमध्ये आहे घेऊन स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता। आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर या चॅनलला सुद्धा स्टेप बाय स्टेप फॉलो करू शकता। तर चला चालू करूया आजचा टॉपिक। बघा, मस्ट हा टॉपिक शिकत असताना आपल्याला मस्टचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मस्ट म्हणजे काय असतं तर कंपल्शन, स्ट्रॉंग ॲडवाइस की करावंच लागतं किंवा करायलाच हवं असं आपण म्हणतो, करायलाच पाहिजे। जसं आपले पॅरेंट्स आपल्याला सांगत असतात की तू अभ्यास करायलाच पाहिजे, तू शाळेत जायलाच पाहिजे, तू वेळेवर तुझे कामं पूर्ण करायलाच पाहिजे। ज्या वेळेस अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, जे कोणी आपल्याला सांगतं किंवा आपण सुद्धा दुसऱ्यांना सांगतो, तर आपल्याला सेंटेन्सेस मस्टनी बनवायचे असतात। जसं करायलाच हवं, यू मस्ट स्टडी, तू अभ्यास करायलाच हवा। यू मस्ट गो टू स्कूल, तू शाळेत जायलाच हवं। अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये बनवत असतो। तर बघा, सगळ्यात पहिले एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असते ती म्हणजे अशी की आपण कुठलंही मॉडेलवर बसू द्या, आपलं सूत्र एकच असतं की सब्जेक्ट राहणार सुरुवातीला, त्यानंतर मॉडेल व्हर्ब राहणार आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतो। जसं या ठिकाणी आपण म्हटलंय, यू मस्ट विजिट द डॉक्टर इफ यू फील सिक, तुम्ही आजारी असाल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे। अशी ॲडवाइस या ठिकाणी स्ट्रॉंग ॲडवाइस दिली आहे ना। तर यामध्ये सुद्धा हे एकदा मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगून देते, जेणेकरून प्रत्येक याचं स्ट्रक्चर हे सिम्पल जे सेंटेन्सेस आहे त्याचं तसंच राहणार आहे। जसं यू झालं, इथे मॉडेल व्हर्ब मस्ट घेतलं, यानंतर व्हिजिट हे व्हर्बचं पहिलं रूप आपण घेतलंय। यू मस्ट व्हिजिट द डॉक्टर इफ यू फील सिक। आणि जर तुम्हाला V1 V2 माहीत नसेल तर व्हर्बचा सुद्धा व्हिडिओ आपल्या येवले अकॅडमी चॅनलवरती आहे, तिकडे जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपण बघितलं पहिलं सेंटेन्स। नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, यू मस्ट ट्राय दिस न्यू रेस्टॉरंट, तुम्ही हे नवीन रेस्टॉरंट नक्कीच ट्राय करायला हवे व करायलाच हवे। नेक्स्ट आहे, यू मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली टू स्टे फिट, तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करायलाच हवा। हे काय आहे, ॲडवाइस आहे, स्ट्रॉंग ॲडवाइस। यू मस्ट रीड दिस बुक, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग। बघा, एखादं बुक आपण वाचतोय आणि आपल्याला असं वाटतं हे बुक खूपच छान आहे। या ठिकाणी दोन दोन सेंटेन्सेस आपण घेतले आहेत। तर अशा प्रकारे कन्फ्यूज नाही व्हायचे आपल्याला, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पार्ट लक्षात ठेवायचं। हे दुसरं सेंटेन्स हे इझी सेंटेन्स आहेत, आय होप तुम्हाला समजतंय। तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं मी, यू मस्ट रीड दिस बुक, हे पुस्तक तू वाचायलाच पाहिजे कारण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, हे खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच छान आहे। नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, यू मस्ट ड्रिंक मोर वॉटर इन समर, उन्हाळ्यात तुम्ही अधिक पाणी प्यायलाच हवे। या पद्धतीनं आपण यूज करत असतो मस्टचा इन अ सिम्पल वे, जेव्हाही आपल्याला सांगायचं असतं की असं करायला हवं, करायलाच हवं, त्या ठिकाणी काय आहे, प्रेशर आहे। नेक्स्ट बघूया यूज, तो आहे मस्ट बी। मस्ट बी म्हणजे काय तर मस्ट म्हणजे तुम्हाला तर माहित आहे, याच्यासोबत जेव्हा बी लागतो, बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे असतं असणे, असणे। आता बीचा अर्थ तुम्ही जर आपले व्हर्बचे व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये बीचा अर्थ मी सांगितलाय की असणे, असावा। जसं मस्ट बी म्हणजे नक्कीच असावा। जसं आपण असं म्हणतो, मला असं वाटतंय ती आहे ना थकलेली असावी, शी मस्ट बी टायर्ड,
आता या ठिकाणी पहिलं सेंटेन्स घेतलंय आपण, शी मस्ट बी टायर्ड. आता तुम्हाला एक वाटू शकते की मॅम इथं टायर्ड आलंय, ईडी लागलंय, हे मग V2 आहे का, V3 आहे का? तर बिलकुल नाही. बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये, की हे जे बी आहे यामधील हेच वर्ब आहे, असणे. यामध्ये कुठलीही क्रिया नाही आहे, यामध्ये कुठेही आपण काही सांगत नाहीये ऍक्शन करायला. बी म्हणजे असण्याविषयी आपण बोलतोय, की ती नक्की थकलेली असावी, की ती स्वतःच थकलेली असावी. टायर्ड हा काय आहे, यामधील ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे. काय आहे, ऑब्जेक्टिव्ह पार्ट झाला टायर्ड. या पद्धतीने आपण बनवतो याचे सेंटेन्सेस. चला जाऊया नेक्स्ट सेंटेन्सकडे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, इट मस्ट बी रेनिंग. आता हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे, रेनिंग, की पाऊस पडत असावा. ही मस्ट बी द न्यू मॅनेजर. तो नवीन व्यवस्थापक असावा. मला असं वाटतं, त्याला बाकी गोष्टी नाही माहीत असं मला वाटतं त्याच्या स्वभावावरून. ही मस्ट बी द न्यू मॅनेजर. यू मस्ट बी ऑन टाइम फॉर द मीटिंग. तुम्ही बैठकीसाठी वेळेवर यायलाच हवे किंवा वेळेवर असायला हवे. असण्याविषयी यामध्ये सुद्धा कुठलेही वर्ब तुम्हाला ॲक्शन दिसणार नाही, असण्याविषयीच्या गोष्टी. शी मस्ट बी अन इंजिनियर इन फ्युचर. ती भविष्यात यंत्रक असायलाच हवी किंवा ती भविष्यात इंजिनियर असायलाच हवी. तर कंपल्शन आहे की असं असावंच किंवा तसं असावंच, यासाठी आपण मस्ट बीचा यूज करून सेंटेन्सेस बनवले आहेत. आता बघूया आपण मस्ट हॅवचा यूज कसा करायचा. तर मस्ट हॅव म्हणजे काय असते, जवळ असावेच. जसं की मी म्हणते, हॅव म्हणजे काय, तर कडे आहे. जर सिंपल सेंटेन्सेस तुम्ही बघितले असतील तर त्यामध्ये आपण शिकलो होतो. हॅव म्हणजे असतं की कडे असणे. जसं माझ्याकडे काहीतरी असेल तर मी म्हणणार आय हॅव अ पेन, आय हॅव अ टीचिंग टॅलेंट. माझ्याकडे टीचिंगचं टॅलेंट आहे. आय हॅव अ वॉटर बॉटल. माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे. तर मस्ट हॅव म्हणजे काय, नक्कीच असावं, कडे असावं. मग ते कोणाच्या तरी कडे असण्याची गोष्ट आहे. जसं सेंटेन्सच्या द्वारे आपण समजून घेऊ. जसं मी म्हटलं, शी मस्ट हॅव अ जॉब. तिच्याकडे नोकरी असावीच असं मला वाटतं. शी मस्ट हॅव अ जॉब. यू मस्ट हॅव मनी. तुझ्याकडे, या ठिकाणी तुझ्याकडे कराल, जेणेकरून बाय मिस्टेक होतं. तर या ठिकाणी बघा, यू मस्ट हॅव मनी. तुझ्याकडे पैसे असावेत. तुझ्याकडे, ठीक आहे, पैसे असावेच असं मला वाटतं. यू मस्ट हॅव मनी. नेक्स्ट आहे बघा, शी मस्ट हॅव सिंगिंग टॅलेंट. तिच्याकडे गायनाची कला असावीच. मला असं वाटतं तिच्याकडे नक्की गायनाची कला असावी. इट मस्ट हॅव फ्रीडम. त्याच्याजवळ स्वातंत्र्य असावेच. एखाद्या वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी आपण म्हणतोय. ही मस्ट हॅव अ कंबाईंड फॅमिली. त्याच्याकडे एकत्र कुटुंब असावेच असं मला वाटतं, की त्याच्याकडे नेमकं जॉईंट फॅमिली किंवा कंबाईंड फॅमिली असावीच. तर अशा पद्धतीनं आपण बनवतो मस्ट हॅवचे सेंटेन्सेस. तुम्ही सुद्धा तुमचे काही सेंटेन्सेस बनवा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. प्रत्येक पार्टचं एक एक सेंटेन्स तुम्हाला बनवून पाठवायचं आहे. मी चेक करून जरूर रिप्लाय देईल. पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. माझ्यापर्यंत तुमचं होमवर्क पाठवायचं आहे. मला समजेल की तुम्ही कितपत तुम्हाला समजते, कितपत अभ्यास करताय तुम्ही, ह्या सर्व गोष्टी. चला जाऊया नेक्स्ट यूजकडे, जे आहे ऑब्लिगेशनसाठी. ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, यू मस्ट फिनिश युअर होमवर्क बिफोर गोईंग आउट. बघा, या ठिकाणी तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी तुमचे गृहपाठ पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्तव्य आहे हे तुमचं. कर्तव्य दाखवण्यासाठी सुद्धा आपण मस्टचा यूज करतो. या ठिकाणी सुद्धा आपण तसाच यूज केलाय. तर यू मस्ट फिनिश युअर होमवर्क. तुझं होमवर्क तू फिनिश करायलाच हवं. बिफोर म्हणजे अगोदर. बिफोर हे काय आहे, तर प्रिपोजिशन आहे. जर प्रिपोजिशनचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघा, जिकडे आपण सिंपल वेनी प्रिपोजिशन शिकवलंय. तर स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. गोईंग आउट, बाहेर जाण्यापूर्वी. नेक्स्ट आहे बघा, एम्प्लॉईज मस्ट वेअर देअर ID कार्ड ॲट ऑल टाइम्स. कर्मचाऱ्यांनी नेहमीच त्यांचे जे आय कार्ड आहे किंवा ओळखपत्र आहे घालणे आवश्यक आहे. यू मस्ट चेक युअर ईमेल डेली फॉर अपडेट्स. तुम्ही दररोज तुमचा ईमेल तपासणे आवश्यक आहे. यू मस्ट चेक युअर ईमेल डेली फॉर अपडेट्स. काय आहे, कर्तव्य आहे हे तुमचं, जबाबदारी, असं आपण जाणीव करून देतोय दुसऱ्याला किंवा दुसरं कोणीतरी आपल्याला जाणीव करून देतंय. स्टुडंट मस्ट रिस्पेक्ट देअर टीचर्स. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचा आदर करायलाच हवा. चिल्ड्रन बघा, अनेक मुलं असले तर आपण चिल्ड्रन म्हणतो, एक असलं तर आपण चाइल्ड म्हणतो. चिल्ड्रन मस्ट लिसन टू देअर पॅरेंट्स. मुलांनी त्यांच्या पालकांचे ऐकणे आवश्यक आहे. अशा पद्धतीनं
कर्तव्य समजावून सांगायचं असेल कोणाला किंवा कोणाला जाणीव करून द्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मस्टचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता. व्हर्ब जेवढे जास्त तुम्हाला माहिती असतील तेवढे सेंटेन्सेस इझिली तुम्ही बनवू शकता. त्यामुळे व्हर्ब जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही व्हर्ब डिटेलमध्ये शिका आणि प्रॅक्टिस करा. चला जाऊया 5th नंबरच्या यूजकडे, जो आहे प्रोबिशनसाठी. प्रोबिशन म्हणजे काय? निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा करू नका असं बरेचदा लिहिलेलं असतं. आपण पाटी वाचतो कुठे गेलो तर तिथे लिहिलेलं असतं की इथे स्मोकिंग करू नका किंवा कुठे काहीतरी कचरा टाकू नका असं लिहिलेलं असतं. त्या पद्धतीनं जसं यू मस्ट नॉट स्मोक इन पब्लिक प्लेसेस. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे निषिद्ध आहे किंवा करायला नाही पाहिजे अशा अर्थाने आपण निषेध व्यक्त करण्यासाठी काय करतोय? मस्टचा यूज करतोय की असं करायलाच नाही पाहिजे. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करायलाच नाही पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, स्टुडंट मस्ट नॉट यूज देअर फोन्स ड्युरिंग क्लास. विद्यार्थ्यांनी वर्गात फोन वापरणे निषिद्ध आहे, म्हणजेच वापरायला परमिशन नाही आहे, असं करू नका. नेक्स्ट आहे यू मस्ट नॉट. निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण यामध्ये बोलत असतो की असं करू नका. नका म्हणजेच काय? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असलं तर मग आपल्याला नॉटचा यूज करावा लागेल. मग मॉडल व्हर्बच्या नंतर नॉटला आपण लावत असतो. यू मस्ट नॉट एंटर द रिस्ट्रिक्टेड एरिया. तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे निषिद्ध आहे. यू मस्ट नॉट एंटर द रिस्ट्रिक्टेड एरिया. तुम्ही प्रतिबंधित एरियात प्रवेश करणे निषिद्ध आहे असं बरेचदा लिहिलेलं असतं की तुम्ही या एरियामध्ये प्रवेश करणे बंदी आहे. चला नेक्स्ट आहे बघा, स्टुडंट मस्ट नॉट चीट इन एक्झाम. विद्यार्थ्यांनी परीक्षेत फसवणूक करू नये किंवा चीटिंग करू नये. चीटिंग ही निषिद्ध आहे. यू मस्ट नॉट ड्राईव्ह विदाऊट अ लायसन्स. तुम्ही परवाना नसताना किंवा लायसन नसताना गाडी चालवणे निषिद्ध आहे. तर अशा प्रकारचे काय आहेत? हे सर्व प्रोबिशन्स आहेत. हे सर्व तुम्हाला माहिती असायला हवं की या ठिकाणी मस्टचा यूज का झालाय, कारण तिकडे काय आहे सांगितलंय स्ट्रिक्टली की असं करणे टाळा, हे करणे अलाउ नाही आहे इकडे. तर अशा पद्धतीने आपण बघितला 5th नंबरचा यूज. आता जाऊया आपण 6th नंबरच्या यूजकडे. मस्ट फॉर पर्सनल डेडिकेशन. वचन देण्यासाठी कारणच. जसं की आपण सेंटेन्सच्या द्वारे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. बघा, आय मस्ट फिनिश दिस प्रोजेक्ट बाय टू नाईट. म्हणजे काय आहे? एखाद्याला आपण सांगतोय, प्रॉमिस करतोय की मी हे जे प्रोजेक्ट आहे ना, मला आज रात्रीपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करायलाच हवा. म्हणजे हे काय आहे? प्रॉमिस दिले कोणाला तरी, आपण वचनाला बांधील आहोत की असं आपण करायला हवं. आय मस्ट फिनिश दिस प्रोजेक्ट बाय टू नाईट. वी मस्ट वर्क हार्ड टू अचीव अवर गोल्स. आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करायलाच हवे. नेक्स्ट आहे आय मस्ट कॉल माय पॅरेंट्स टुडे. म्हणजे काय आहे? मला आज माझ्या पालकांना फोन करायलाच हवा. हे वचन आहे. आपण काही स्वतःला दिलेलं असतं, काही दुसऱ्यांना दिलेलं असतं. ते आपण त्या वेळेमध्ये, जेवढ्या वेळेमध्ये सांगितलंय त्या वेळेमध्ये, त्या ड्युरेशनमध्ये आपण कंप्लीट करायला हवं, तो शब्द पाडायला हवं. यासाठी आपण या ठिकाणी मस्टचा यूज करतोय. तर बघा, दे मस्ट विन दिस मॅच टू क्वालिफाय फॉर द फायनल्स. त्यांना फायनलसाठी पात्र होण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे किंवा जिंकायलाच हवा त्यांनी. नेक्स्ट आहे बघा, आय मस्ट लर्न न्यू स्किल दिस इयर. या वर्षी मी नवीन कौशल्य शिकायलाच हवे. अशा पद्धतीनं आपण मस्टचा या पद्धतीमध्ये यूज करत असतो. आता तुम्हाला थोडं डॉट्स कनेक्ट करून लक्षात घ्यायचं आहे की आपण मस्टचा यूज कसा करतोय, कोण्या कॅटेगरीमध्ये जातोय, कुठे कुठे यूज करतोय. तर 7 नंबरचा यूज बघूया, जो आहे मस्ट बी आणि V3. आता हे पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्स आहेत. केलं गेलेलं असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो असं झालं असलंच पाहिजे. तर आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना मस्टचं बी लावून V3 लावावं लागत असतं, म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म यूज करावं लागत असतं. तर तुम्हाला जर पॅसिव्ह वॉइस इन डिटेल शिकायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून त्याचे सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल. तर बघा, पहिला यूज आपण बघूया. याचं स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या. जसं द होमवर्क मस्ट बी, होमवर्क विषयी आपण बोलतोय. द होमवर्क मस्ट बी कम्प्लिटेड, V3 आलं इथे. बाय टुमॉरो, गृहपाठ उद्यापर्यंत पूर्ण गेलाच पाहिजे. या ठिकाणी गेलाच पाहिजे, पूर्ण केल्या गेलाच पाहिजे. द होमवर्क मस्ट बी कम्प्लिटेड बाय टुमॉरो. आता इथे जरी मी गृहपाठ उद्यापर्यंत पूर्ण केला गेला पाहिजे,
पण सांगत असताना आपण असं स्ट्रिक्टली सांगत असतो की गृहपाठ उद्यापर्यंत पूर्ण केला गेला पाहिजेच, म्हणजेच कंपल्शन आहे. त्यासाठी सुद्धा आपण असे सेंटेन्सेस बनवत असतो. आता याच्या अगोदर आपण मस्ट बी शिकलोय, तिकडे सुद्धा तुम्ही बघितलं. पण तो मस्ट बी जो होता तो होता फॉर ॲक्शन, फॉर सिर्फ कशासाठी तर असण्यासाठी, एखादी व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी. पण यामध्ये आपल्याला मस्ट बी नंतर व्हर्ब टाकावं लागतं, म्हणजे ॲक्शन विषयी आपण बोलतो की ॲक्शन पूर्ण होण्याविषयी बोलतो की हे पूर्ण व्हायलाच पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, द लेटर मस्ट बी डिलिव्हर्ड टुडे. पत्र आजच पोहोचले गेले पाहिजे, असं केल्या गेलंच पाहिजे. तर द लेटर मस्ट बी डिलिव्हर्ड टुडे, या ठिकाणी डिलिव्हर्ड हे V3 आपण घेतलंय. तर V3 सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इन डिटेल आपल्याला जर ॲक्टिव्ह पॅसिव्हचा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा मला कळवा, जेणेकरून त्याचे व्हिडिओज मी सेपरेट तुमच्यासाठी घेऊन येईल. द प्रोजेक्ट मस्ट बी फिनिश्ड बाय नेक्स्ट वीक. प्रकल्प पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण केला गेला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, ऑल द डॉक्युमेंट्स मस्ट बी साइन्ड बाय द मॅनेजर. सर्व कागदपत्रावर व्यवस्थापकाने स्वाक्षरी केली पाहिजे किंवा केल्या गेलीच पाहिजे. द रूम मस्ट बी क्लीन्ड बिफोर द गेस्ट अराईव्ह. रूम विषयी बोलणं चालू आहे. आता यामध्ये सगळीकडे तुम्ही बघू शकता द रूम मस्ट बी क्लीन्ड, स्वच्छ करण्याविषयी, क्लीन्ड थर्ड फॉर्म, बिफोर द गेस्ट अराईव्ह, पाहुणे येण्यापूर्वी खोली स्वच्छ केली गेली पाहिजे. तर असं केलं गेलं पाहिजे, केल्याच गेलं पाहिजे, या अर्थाने आपण या ठिकाणी मस्ट बी आणि V3चा यूज केला आहे. सगळीकडे तुम्ही बघू शकता. आणि V3 माहिती असणं हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हा पार्ट समजण्यासाठी. ठीक आहे, तर आता मस्ट बीचा यूज आपण बघितलाय. नेक्स्ट यूजकडे आपण जाऊया. तर याचा अभ्यास करा. तुम्ही तसा जरी अभ्यास केला V3 सोबत तरी सुद्धा तुम्हाला याचे सेंटेन्सेस इझिली बनवता येतात. बघा, नेक्स्ट आहे मस्ट बी आणि V4. नक्कीच करत असावी. आता V4चा यूज आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, V4 म्हणजेच काय असतं तर ING फॉर्म. व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING लागलेलं असलं की त्यालाच आपण V4 असं म्हणत असतो. नक्कीच करत असावी म्हणजे क्रिया चालू असावी. चालू गोष्टीसाठी आपण INGचा यूज करत असतो, मग ते पास्टमध्ये असू द्या, प्रेझेंटमध्ये असू द्या किंवा फ्युचरमध्ये असू द्या. तर बघा, सेंटेन्स आपण घेऊया, समजायला इझी जाईल तुम्हाला. जसं मी म्हटलं, ही मस्ट बी स्टडिंग फॉर द एक्झाम. तो नक्कीच परीक्षेसाठी अभ्यास करत असावा. मला असं वाटतंय तो आहे ना नक्कीच परीक्षेसाठी अभ्यास करत असावा, त्याची चालू असावा अभ्यास. दे मस्ट बी प्लेइंग इन द पार्क. ते नक्कीच बागेत खेळत असावा, किंवा ते म्हणजे जास्त लोकांसाठी आपण इथे म्हणतोय की दे मस्ट बी प्लेइंग इन द पार्क, म्हणजे जास्त मुलं असतील ते बागेमध्ये खेळत असावेत असं मला वाटते. खेळत असावेत यासाठी मी काय केलंय, मस्टचा यूज करून सेंटेन्स घेतलंय. ही मस्ट बी वर्किंग. आता या ठिकाणी V4 तुम्हाला दिसत असेल, इथे प्लेइंग आलंय, इथे स्टडिंग आलंय, इथे वर्किंग आलंय. ही मस्ट बी वर्किंग लेट ॲट द ऑफिस. तो नक्कीच ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत असावा. नेक्स्ट आहे बघा सेंटेन्स, द किड्स मस्ट बी स्लीपिंग बाय नाऊ. मुले आत्तापर्यंत नक्कीच झोपलेली असावी. आणि शी मस्ट बी टॉकिंग टू हर फ्रेंड. ती नक्कीच आपल्या मैत्रिणीशी बोलत असावी. बघा, चालू क्रियेविषयी आपण बोलतोय या ठिकाणी, म्हणून आपण V4 घेतलंय आहे मस्ट बीच्या नंतर V4. आता मस्ट बीचे डिफरंट युजेस आपण बघितले. मस्ट बी नंतर V3 कसं घ्यायचं, मस्ट बी नंतर V4 सुद्धा बघितलं, आणि साधं मस्ट बी सुद्धा आपण शिकलोय. सो कन्फ्यूज व्हायचं काम नाही, फक्त तुम्हाला सेन्स लक्षात घ्यायचा आहे आणि स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं की कशा पद्धतीने आपण याचा यूज केलाय. तर आता बघूया आपण मस्ट हॅव आणि V3 नक्कीच घडले असावे. आपण असं म्हणत असतो बोलताना की मला असं वाटतं ती पेपरमध्ये नक्कीच फेल झालेली असावी, असं घडलेलंच असावं. त्यासाठी आपण मस्ट हॅव आणि V3चा यूज करत असतो, म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट नक्कीच झालेली असावी हे सांगण्यासाठी. जसं सेंटेन्स घेतलंय मी, ही मस्ट हॅव लॉस्ट हिज वॉलेट. त्याने आपले पाकिट हरवले असावेच, नक्कीच हरवले असावे. सेन्स हाच राहणार, मात्र आपण बोलत असताना असं सुद्धा बोलतो, कारण नेहमी आपण नक्कीच नक्कीच असं नाही म्हणत, मात्र आपल्याला सेन्स लक्षात घ्यायचा आहे की याचा अर्थ काय होतो की असं असावंच. नेक्स्ट आहे बघा, दे मस्ट हॅव मिस्ड द ट्रेन. त्यांनी ट्रेन चुकवली असावी. यू मस्ट हॅव सीन धिस मूवी बिफोर. तू हा चित्रपट आधी पाहिला असावा असं मला वाटतं.
वी मस्ट हॅव लेफ्ट द कीज ॲट होम. आपण किल्ल्या घरीच विसरल्या असाव्यात. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी मस्ट हॅव फॉरगोटन टू कॉल यू. तिने तुला फोन करायचे विसरले असावे. आता यामध्ये आपण मस्ट हॅवच्या नंतर लॉस्ट V3चा यूज केलाय. इथे सुद्धा V3 आहे, इथे सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता V3चा यूज आपण कशा पद्धतीने केलाय. मात्र मस्ट हॅव मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण आपण मस्ट हॅवचा एक अजून यूज बघितला होता, जे म्हणजे जवळ असावंच या सेन्सने. तर तुम्ही नोट्स जर बनवत असाल ना, तर स्टेप बाय स्टेप बनवा. पहिला यूज केला तो कशासाठी केला, तर पहिला यूज मस्ट हॅवचा आपला होता की एखादी गोष्ट जवळ असणे या सेन्सने, ज्यामध्ये ॲक्शन नव्हती. मात्र यामध्ये ॲक्शन आहे, असं घडलं असावं. इन द पास्ट कंडिशनसाठी आपण बोलतोय, पास्ट परिस्थितीमध्ये की असं झालं असावं. जसं म्हटलं मी, ही मस्ट हॅव लॉस्ट हिज वॉयलेट. त्यानं त्याचं वॉयलेट हरवलं असावं. पास्टसाठी आपण ह्या गोष्टी बोललोय. तर यामध्ये तुम्हाला फक्त डिटेल स्टेप बाय स्टेप अभ्यास करणं आणि सगळ्या नोट्स बनवणे हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. होऊ शकतं काही कन्फ्युजन राहू शकतं, कारण आपण एका याच्यामध्ये एवढे टॉपिक शिकतोय इन डिटेल, आणि जर आपण ते पहिल्यांदाच अभ्यासत असू ना, तर ह्या प्रॉब्लेम आपल्याला फेस करावेच लागणार. जेव्हा तुम्ही वारंवार त्या गोष्टीचा सराव करणार, तुम्हाला त्याची हॅबिट होऊन जाईल. बघा, लास्ट यूज आहे मस्टचा, तो म्हणजे मस्ट हॅव बीन आणि V4. नक्कीच करत असावी किंवा असावे. आता सेंटेन्स घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा, दे मस्ट हॅव बीन प्लेइंग इन द पार्क. ते नक्कीच बागेत खेळत असावेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहित आहे, या ठिकाणी बीन म्हणजे असण्याच्या क्रियेविषयी आपण बोलतोय. इथे बघू शकता तुम्ही, बीन आलंय आणि V4 आलंय, असण्याच्या गोष्टीविषयी, की हे पास्ट कंडिशन मध्ये आपण ह्या गोष्टी सांगतोय की ते नक्कीच बागेत खेळत असावेत. असं मला वाटतं की थोड्या वेळापूर्वी आहे ना, ते नक्कीच बागेत खेळत असावेत. तर नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया की शी मस्ट हॅव बीन कुकिंग वेन यू कॉल्ड. बघा, पास्ट कंडिशन मध्ये की तू फोन केला ना तेव्हा. आता हे वेन जे आहे WH कंजक्शन आहे, ते सुद्धा व्हिडिओ कंजक्शनचा तुम्ही बघून घ्या, तुम्हाला यामध्ये सुद्धा डाऊट राहणार नाही. तू फोन केला ना तेव्हा ती नक्कीच स्वयंपाक करत असावी. नक्कीच स्वयंपाक करत असावी. तर असण्याविषयी आपण बोलतोय की जेव्हा फोन केला त्यावेळेस तिची ॲक्शन काय होती किंवा ती कुठं होती, तर ती स्वयंपाक करत होती. अशा अर्थाने आपण हे सेंटेन्स घेतलंय. वेन वी मस्ट हॅव बीन ड्रायव्हिंग इन द रॉंग डायरेक्शन. बघा, आपण नक्की चुकीच्या दिशेने गाडी चालवत असू, म्हणजे तेव्हा मला असं वाटतं की आपण चुकीच्या डायरेक्शननं जात असू. नेक्स्ट आहे बघा, ही मस्ट हॅव बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट फॉर यू. तो नक्कीच अनेक तास प्रकल्पावर काम करत असावा. एखादा प्रोजेक्ट कंप्लीट झालाय, खूप छान वाटला आपल्याला, आपण असं म्हणतो की तो आहे ना नक्कीच अनेक तास प्रकल्पावर काम करत असावा. म्हणजे काम करण्याची जी गोष्ट आहे, असण्याची, ती कॉन्स्टंट त्याची चालू असावी. शी मस्ट हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. ती नक्कीच खूप वेळ वाट पाहत असावी. तर अशा पद्धतीनं ज्याचं कनेक्शन हे प्रेझेंट सोबत आहे, त्यासाठी आपण मस्ट हॅव बीन आणि V4चा यूज करतो की ती ॲक्शन चालू असावी, पण त्याचं कनेक्शन ते पास्टमध्ये जरी चालू आहे तरी त्याचं रिलेशन हे प्रेझेंटसाठी आहे. अशा अर्थाने आपण मस्ट हॅव बीन आणि V3चा यूज करतोय. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस यामध्ये येतात. तुम्ही कशा पद्धतीने बोलता, कारण आपण डिफरंट एरियामध्ये राहतो. आपल्या प्रत्येकाचं बोलणं हे वेगळं असतं. आपण कुठल्या एरियामध्ये आपल्याला इंग्लिशचं काम आहे, जिकडे बोलावं लागतं, त्या एरियासाठी तुम्ही तुमचे ओन सेंटेन्सेस बनवायचे आहेत, लिहायचे आहेत, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत आणि यूज करायचे आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुमचं होमवर्क आहे की 10 सेंटेन्सेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून आपल्या याच्यामध्ये टाकायचं. एक सेंटेन्स प्रत्येक पार्टचं कॉमेंट बॉक्समध्ये मी तिकडे चेक करील आणि नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. मला सुद्धा समजू द्या की तुम्ही कितपत अभ्यास करताय. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.